नमस्कार. आज आपण एका अतिशय भन्नाट आणि रोमांचक अशा प्रवासाला निघणार आहोत. आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या नैसर्गिक जैवविविधतेचा एक अफाट खजिना. राज्याच्या कानाकोपऱ्यात दडलेले हे जे वन्यजीव प्रकल्प आहेत ना, ते फक्त प्राण्यांची घरं नाहीत, तर ते निसर्गाचं एक अगदी जिवंत आणि श्वास घेणारं रूप आहेत. तर मग तयार आहात? चला, महाराष्ट्राच्या या वन्यजीवनाच्या अगदी जवळून एका अद्भुत प्रवासाची सुरुवात करूया. आपला हा आजचा प्रवास खूपच वैविध्यपूर्ण असणार आहे. आपण विदर्भातल्या कोरड्या आणि उष्ण जंगलांपासून ते थेट सह्याद्रीच्या उंच, धुक्याने वेढलेल्या पर्वतरांगांपर्यंत जाणार आहोत. ताडोबाचे वाघ, भीमाशंकरचं गूढ जंगल आणि राधानगरीच्या ऐतिहासिक अभयारण्याबद्दल आपण टप्प्याटप्प्याने जाणून घेणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. ताडोबा, होम ऑफ टायगर्स, जे महाराष्ट्रातलं सर्वात जुनं आणि सर्वात मोठं व्याघ्र प्रकल्प आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या या भव्य अभयारण्यातून आपला प्रवास सुरू होतोय. हे एक तब्बल 1750 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेलं अवाढव्य जंगल आहे. तुम्हाला माहितीये का, या जंगलाच्या नावाची गोष्ट खूपच रंजक आहे. ताडोबा हे नाव तारू नावाच्या एका गावप्रमुखावरून पडलंय. वाघाशी झालेल्या एका भयंकर चकमकीत हा तारू मारला गेला होता. आजही तिथला स्थानिक गोंड समाज या तारूदेवाची अगदी भक्तिभावाने पूजा करतो. आणि अंधारी हे नाव कुठून आलं? तर या घनदाट जंगलातून वाहणाऱ्या अंधारी नदीवरून. विचार करा, एका नावात किती ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व दडले, नाही का? आता हे जंगल वाघांसाठी किती महत्त्वाचं आहे हे एका साध्या आकड्यावरनं स्पष्ट होतं. 160 पेक्षा जास्त. होय, ताज्या नोंदीनुसार ताडोबाच्या कोर आणि बफर झोनमध्ये 160 पेक्षा जास्त रॉयल बेंगॉल टायगर्स आहेत. भारतात जिथे वाघ दिसण्याची सर्वाधिक शक्यता असते त्या मोजक्या ठिकाणांपैकी हे एक आहे. म्हणजे जवळपास 85 ते 90% पर्यटकांना इथे हमखास वाघ पाहायला मिळतो. हे खरोखरच अद्भुत आहे. पण एक लक्षात घ्या, ताडोबा म्हणजे फक्त वाघ नाहीत हा. या बांबूच्या घनदाट जंगलात प्राण्यांची अक्षरशः मांदियाळी आहे. इथे तुम्हाला बिबटे, नीलगाय, चितळ, तसेच रानकुत्रे, ज्यांना आपण ढोल म्हणतो, ते दिसतील. सोबतच अस्वल आणि खवले मांजर असे वैविध्यपूर्ण प्राणीसुद्धा इथे आहेत. आणि पक्षीप्रेमींसाठी तर हे एक नंदनवनच आहे, कारण इथे तब्बल 195 प्रजातींचे पक्षी आढळतात. आता तुम्ही म्हणाल, या सफारीचं नियोजन कसं करायचं? तर इथलं वेळेचं नियोजन खूप महत्त्वाचं असतं. जर तुम्ही विमानाने जाणार असाल तर सकाळी 10च्या आधी नागपूरला पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे. असं का? जेणेकरून तुमची दुपारची 2 वाजताची सफारी चुकणार नाही. नागपूरहून साधारण 4 तासांचा प्रवास करून तुम्ही मोहर्ली गेटला पोहोचू शकता. असं अचूक प्लॅनिंग केलं ना की पहिल्याच दिवशी सफारीचा थरार अनुभवता येतो. आता वळूया आपल्या दुसऱ्या टप्प्याकडे. भीमाशंकर, शेकरूचं गूढ जंगल, सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील एक रहस्यमय ठिकाण. इथे निसर्गाचं चित्र कसं पूर्णपणे बदलतं ते पहा. आपण आता पुणे आणि ठाणे जिल्ह्यांच्या सीमेवर समुद्रसपाटीपासून साधारण 2100 ते 3800 फूट उंचीवर आलो आहोत. इथलं हवामान आणि दाट हिरवीगार झाडी ताडोबाच्या उष्ण जंगलापेक्षा अगदीच वेगळा आणि सुखद अनुभव देते. या 131 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेल्या जंगलाचं सर्वात मोठं आणि प्रमुख आकर्षण म्हणजे काय माहितीये? शेकरू. शेकरू हा आपल्या महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे. याला उडणारी खार किंवा भीमखार असंही म्हणतात. आणि या अत्यंत दुर्मिळ अशा प्राण्याच्या संवर्धनासाठीच हे अभयारण्य प्रामुख्याने संरक्षित करण्यात आलं आहे. या अभयारण्याची आणखी एक खूप खास गोष्ट आहे, ती म्हणजे इथल्या 14 देवराया. आता देवराया म्हणजे काय? तर देवाच्या नावाने राखून ठेवलेली पवित्र जंगले. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, यातल्या काही देवराया चक्क 1000 वर्षे जुने आहेत. म्हणजे विचार करा, जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी या अशा प्राचीन परिसंस्था किती महत्त्वाची भूमिका बजावत असतील. आणि इथे निसर्गाची खरी जादू पाहायला मिळते. पावसाळ्यातला इथला अनुभव एखाद्या कल्पनेपलीकडचा असतो. असं म्हणतात की इथल्या रात्रीच्या अंधारात जंगलातील झाडांच्या फांद्या लखलखतात, चमकतात. हे मायसिना नावाच्या एका विशेष जीवदीप्ती कवकामुळे म्हणजेच बायोल्युमिनेसंट फंगसमुळे घडतं. निसर्गाचं हे चमकणारं रूप खरोखरच धक्क करणार आहे ना, अगदी एखाद्या फॅन्टसी सिनेमात असल्यासारखं वाटतं. चला, आता जाऊया आपल्या तिसऱ्या टप्प्याकडे. राधानगरी, ऐतिहासिक अभयारण्य, महाराष्ट्रातील पहिले अधिकृत वन्यजीव अभयारण्य, जे 1958 मध्ये स्थापन झाले. आपण आता आणखी दक्षिणेकडे कोल्हापूर जिल्ह्यात आलो आहोत. सुमारे 351 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेलं हे अभयारण्य ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं आहे. या अभयारण्याची सगळ्यात मोठी ओळख आहे ती इथल्या भव्य गवा या प्राण्यामुळे, म्हणजेच इंडियन बायसन.
भोगावती आणि दूधगंगा नद्यांच्या शांत पाण्याजवळ हे अतिशय भव्य गवे मोकळ्या कुरणांमध्ये चरताना दिसतात. शिवराई सडा नावाच्या पठारावर उभं राहायचं, मलबार विस्लिंग थ्रश पक्षाचा तो गोड शीळ वॅतल्यासारखा आवाज ऐकायचा आणि या प्राण्यांचं निरीक्षण करायचं, हा अनुभव खरोखरच शब्दांच्या पलीकडचा असतो. मग आता प्रश्न येतो, राधानगरीला भेट देण्यासाठी योग्य वेळ कोणती? तर जर तुम्हाला घनदाट हिरवळ, भरलेले धबधबे आणि धुक्यानं वेढलेला निसर्ग अनुभवायचा असेल तर जुलै ते सप्टेंबर हा पावसाळ्याचा काळ एकदम परफेक्ट आहे. पण जर तुमचा मुख्य उद्देश प्राणी पाहण्याचा असेल तर मात्र मार्च ते जूनच्या उन्हाळ्यात भेट देणं जास्त योग्य ठरेल, कारण त्यावेळी प्राणी पाण्याच्या शोधात पाणवठ्यांवर एकत्र येतात आणि सहज दिसतात. आता येऊया आपल्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे, सफारीचे नियम आणि पर्यटन. जंगलाचे काही वैश्विक नियम असतात. हे बघा, हे सर्व अद्भुत निसर्ग सौंदर्य पाहताना काही गोष्टी आपण कटाक्षाने पाळल्याच पाहिजेत. जंगल सफारी हा काही फक्त मनोरंजनाचा भाग नाहीये, तर ती निसर्गाचा आदर करण्याची एक संधी आहे. जबाबदार पर्यटनासाठी काही नियम अत्यंत कडक आहेत आणि ते पाळायलाच हवेत. सफारीच्या प्रवेशासाठी तुमचं मूळ आधार कार्ड असणं अनिवार्य आहे. चंद्रपूरसारख्या जिल्ह्यांमध्ये दारूबंदी आहे, त्यामुळे ताडोबामध्ये मद्य जवळ बाळगणे किंवा सेवन करणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या गाईडच्या सूचनांचं तंतोतंत पालन करणं आणि कोणत्याही परिस्थितीत जिप्सीतून खाली न उतरणं. आपण नेहमी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण प्राण्यांच्या घरात पाहुणे म्हणून जात असतो, त्यामुळे सफारी हा आपला एक विशेष अधिकार आहे. प्राणी दिसतीलच याची ती शाश्वती नाही. आता या संपूर्ण प्रवासाच्या शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील असा कोणता वन्यजीव खजिना आहे ज्याला तुम्ही पुढची भेट द्याल? आणि त्याहूनही महत्त्वाचे, त्याच्या नैसर्गिक सौंदर्याचे रक्षण कसे करता येईल? महाराष्ट्राचे हे वन्यजीव खजिने आपल्याला साथ घालत आहेत, पण या निसर्गाच्या कुशीत जाण्याचं नियोजन करताना एक जबाबदार पर्यटक बनून या वारसाचं जतन करण्याचा संकल्प आपण नक्कीच करू शकतो, बरोबर ना? आजच्या या रोमांचक प्रवासात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.